ते काय ना अंधार आहे ना, त्यामुळे मला कळलं नाही. मला ना अंधाराची जरा भीतीच वाटते. इट्स ओके मी जान्हवी, तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाही. मला असं वाटतंय मिस्टर कानिटकर, आपण उगाच शॉर्टकट घेतला. म्हणजे बघा ना, आपण आता अशा ठिकाणी अडकलोय. तुम्हाला पण बरीच कामं असतील ना परत गेल्यावर. येस, पण ॲक्च्युली आपलं दोघांची फोन्स बंद आहेत, बॅटरीज आर डेड, आणि इथे जवळपास मला कुठलं गावही दिसत नाही. रात्रभर असं फिरण्यापेक्षा आय फील एका सेफ ठिकाणी थांबलेलं बरं. तरी बरं मी आईला कॉल करून कळवलं नाही. म्हणजे एरवी तिला माझी खूप काळजी असते, पण आज तुम्ही माझ्या बरोबर आहात तर तिला अजिबातच माझी काळजी नाहीये. मिस्टर कानिटकर, तिथे ना बहुतेक बसायला जागा आहे. आपण जाऊयात का तिथे? ओके, चला. हे बघा इथे बसूयात. इथे? हो, या बसा, छान वाटतंय. ओके. किती गारठा पडलाय ना, असं वाटतच नाहीये उन्हाळा सुरू आहे. हां, ती ॲक्च्युली झाडी आहेत ना आसपास, त्यामुळे असं वाटत असेल. एक मिनिट. तुम्ही हे घेऊ शकता. मिस्टर कानिटकर, हो कशाला? आय जस्ट वेट. थँक्यू. आता जर का इथे एक चूल असती ना तर मी मस्त काहीतरी बनवलं असतं. पिठलं भाकरी, तुम्हाला आवडते पिठलं भाकरी? मला तुझ्या हातचं सगळं आवडतं. भेटली तू पुन्हा, कानवी भासली तू मला सांगना. शब्द ना बोलले बोलके हे उसासे मोक्या भावना. काहे होते असे आज माझ्या मना, ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा. का असे गुंतणे ठाव नाही कोणा, कोणता खेळ हा कोणत्या या खोडा. तू तिथे मी इथे, अंतरे नातरे का दुरावा नवा. भेटली तू पुन्हा, पाहिले मी तुला आज माझ्या वेना. मी तुला पाहता का गुंग होतो असा, तू दंग होता जरा, छंद होई जसा. आहे तू कोणती, आहे मी कोणता, सोबतीने तुझ्या हे कळेना मला. गुंफले का असे तुझ्यात मला, शोधता मी मला शोध लागे तुझा. थांबना तू जरा, भान गेले कुठे शोधू देना मला. भेटली तू पुन्हा, भेटलो मी मला आज माझ्या वेना.
मिस्टर कानिटकर, कुठे हरवलात? बरं ऐका ना, तुमच्या गाडीमध्ये काही खायला आहे का? आम्हाला खूप भूक लागली आहे. हो, काही ना काहीतरी असेलच गाडीत. आपण प्लीज जाऊन बघूयात का? ओके. चला. हे दोघं इथे काय करतायत? मगाशी जर यांनी लिफ्ट घेतली असती तर प्रायव्हसी मिळालीच नसती. किंवा जयंत सुद्धा आपल्या एखाद्या ड्रायव्हरला दुसरी गाडी घेऊन ये असं म्हणूच शकला असता, पण नाही, त्याला सुद्धा हेच हवं आहे. माझा प्लॅन माझ्यावरच उलटतोय. नाही, मी हे होऊ देऊ शकत नाही. मला हा त्यांचा मुवमेंट ब्रेक करावाच लागेल. जानू, किती छान वाटते इथे. आता फक्त तू आणि मी आहोत. तुला माहिती आहे, माझ्या फोनची बॅटरी डेड झालीच नाही. मी मुद्दाम फोन बंद केलाय. तुझ्याबरोबर मला असं क्वालिटी टाईम मिळणार असेल तर मी काहीही करायला तयार. आता आपल्यामध्ये दुसरं कोणीही येऊ शकत नाही. हॅलो हॅलो दादा, ऐका ना, एक प्रॉब्लेम झालाय. एका ठिकाणी गाडी बंद पडली आहे. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तुम्ही लवकरात लवकर इथे या ना. अहो सर, किती वाजलेत बघा तरी. एवढ्या रात्री कसं येऊ मी? अहो दादा, मान्य आहे, पण तुम्ही सिच्युएशन समजून घ्या ना. अहो, गाडी कुठे थांबली आहे? एका सुनसान ठिकाणी आहोत आम्ही. कसं थांबता येईल? हां, प्लीज समजून घ्या. नाही सर, सॉरी, मला नाही जमणार. खूप दूर यावं लागेल. दादा, मी डबल पैसे देतो तुम्हाला. आता तरी या प्लीज. सर, मी तुम्हाला दुसऱ्या मेकॅनिकचा नंबर देऊ शकतो. कदाचित तो तयार होईल. ओके ओके, चालेल चालेल. मला तुम्ही त्यांचा नंबर पाठवा, मी त्यांना कॉल करतो. बरं, थँक्यू.